यहाँ पे सिगरेट डालू अलाउड नहीं है बिल्कुल भी फोर्ट के ऊपर। काय प्रॉब्लेम होत नाही असं आम्हाला तो उलटा बोलत होता। आता अलीकडे कोणी सुद्धा या बाजूने गेलेलं दिसत नाही। आम्ही बरोबर जाऊ ना आपण। नजारा बघा फक्त तुम्ही, पूर्णपणे दाट धुकं आणि समोर समोर दिसतोय आपल्याला सुंदर असा हा राजवाडा। सुंदर नजारा कसला जबरदस्त आपल्याला इकडे पाहायला मिळतोय। वाऱ्याचा आवाज भीतीदायक वाटतोय जरा हो। घनदाट जंगलातून म्हणजे जिथं कधीही कुठला ॲनाकोंडा येईल किंवा काय येईल, जे मूवीज बघितलेत आपण तसं फील होतंय बघा। लगेच आपण घुसणार आहोत आतमध्ये जंगलामध्ये। कलावंतीन दुर्ग परत एकदा, आज दुसऱ्या दिवशी परत एकदा वर जाऊन आपण परत खाली आलेलो आहोत। आज आपला प्रबळमाचीवरचा दुसरा दिवस प्रबळगड येथील आणि काल आपण खूप जबरदस्त असा कलावंतीन दुर्ग किल्ला किंवा सुळका पाहिलेला आहे आणि आज आपण निघालोय प्रबळगड पाहायला। तर शुभ सकाळ मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो। नेहमीप्रमाणेच भन्नाट अशा या व्हिडिओमध्ये आपण आता आवरूयात आणि निघूयात सुंदर असा तो प्रबळगड किल्ला पाहायला। मित्रांनो मस्तपैकी नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आम्ही निघालोय आता प्रबळगड किल्ल्याकडे। काल रात्रभर खूप जास्त पाऊस होता, खूप जास्त प्रमाणात वारं होतं आणि त्याचाच परिणाम बघा की तुम्हाला आता हे बघा कसे ढग पूर्णपणे प्रबळगड पूर्णपणे धुक्यामध्ये हरवलेला आहे। या बाजूने डाव्या बाजूने आपण सरळ कलावंतीन करून आलो आणि त्याचबरोबर आज निघालोय जसं मी म्हणालो की प्रबळगडला। तर प्रबळगडला इकडून सरळ आलो की या ठिकाणावरून इथं बोर्ड दिसेल, उजव्या बाजूने आपल्याला सरळ प्रबळगडला जायचं आहे। या ठिकाणी बघा पावसाळ्यासाठी लाकडं सगळी जमा करून ठेवलेले आहेत की जेणेकरून याचा उपयोग करून त्यांना चूल वगैरे पेटवता येईल। अभि मित्र पण आलाय बघ बरोबर मागं। काय नजारा झाला यार, हे बघा कसला जबरदस्त नजारा झालाय। लिटरली काल हा नजारा पाहिजे होता। हे बघा इथून जसं निघाला जंगलातून रस्ता आणि त्याचबरोबर वरती मस्त धुक्यामध्ये हरवलेला हा सुंदर असा प्रबळगड। व केवढं मोठं उमराचं झाड आहे बघा, हे बघा। आणि इथं आपल्याला दिसतेच उमरं लागलेले आहे तिकडे, हे बघा। मित्रांनो प्रबळगडला जाताना जर तुम्हाला वाटत असेल की आपण चुकतोय तर तुम्ही हे लक्षात ठेवा। आम्ही इथं आलो तर इथून एक उजवीकडे सुद्धा रस्ता जातोय, पण तिथे दिशादर्शक म्हणजे दगडावर सुद्धा खुणा केलेल्या आहेत आणि इथं सुद्धा हे बघा असे रिबिन लावलेले आहेत जागोजागी, जेणेकरून जे कोण ट्रेकला येतील ते अजिबात चुकू नये त्यासाठी। पूर्ण घनदाट जंगल। आता जागोजागी तुम्हाला अशा विश्रांतीची व्यवस्था मिळेल, तुम्हाला नाश्ता किंवा चहा वगैरे सगळ्या गोष्टी मिळतील। जवळजवळ 30 ते 35 मिनिटाचा ट्रेक करून आलो आपण आणि आत्ता बरोबर पोहोचलोय या ठिकाणी। तिथून वरती आल्यानंतर आय थिंक हा हॉल्ट आहे, आपण थांबा म्हणू शकतो, इथं आपण रेस्ट घेऊ शकतो, विसावा घेऊ शकतो। सपाट भाग सोडल्यानंतर थोडंसं जंगल पॅच आहे आणि थोडासा खडा आहे, जास्त नाही आहे, पण 30-35 मिनिटं ज्यांना सवय आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांना सवय नाही आहे त्यांच्यासाठी पाऊण तास तरी इथपर्यंत पोहोचायला लागू शकतो। पण तुम्ही व्यवस्थित येऊ शकता, काही असं रिस्की नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे। आपल्याला बरोबर कलावंतीन दुर्ग तिकडे दिसतोय, कलावंतीन सुळका। आपण बरोबर तिथे मध्ये गेलो होतो, गावापासून ते थोडंसं जवळ आहे, हे थोडंसं लांब चालत यावं लागतं। ह्याच्यावरती आहे अजून वरती का? वरती पण जास्त वरती जाईल तेवढं ते महाग होत जातात ना गोष्टी। हां, कारण न्यावं लागतं म्हणून तुम्हाला सगळं। आणि इथं तुम्हाला काय मग देता तुम्ही बॉटल वगैरे? 30 रुपये। हां, मग तिकडे अजून म्हणजे डबल किंमत आहे, इथं तुम्ही 10 रुपये एक्स्ट्रा, कारण तुम्हाला सुद्धा खालून आणावं लागतं। पायऱ्या अशा नाहीत वरती जायला सर?
दगडातच जायचंय. पायऱ्या कुठल्या शिल्लक नाहीये तिथं? एकदम वर गेले ना चढायला, हा तिथं थोड्याच्या पायऱ्या होते, एवढ्या. बर, आणि बाकी शिल्लकच नाहीत पायऱ्या. बर, या दुकानाच्या मागूनच आपल्याला इकडून सरळ जायचंय आणि इथून चालू होते खडी चढाई. हे बघा, आता बऱ्यापैकी खडी चढाई करत जायचंय. तसं ताई बोलल्या की बऱ्याच लोकांना ज्यांना सवय नाही त्यांना इथून पुढं वरती जवळजवळ 1 तास लागतो, आणि ज्यांना सवय आहे त्यांच्यासाठी अर्धा तास ओके आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. पण खडी चढाई आहे. आपण बरोबर त्या कातळकड्याच्या खाली आलोय. इकडे उजव्या बाजूला अखंड कातळकडा उंच असं दिसतोय आणि वरती जे टोक दिसतोय आपल्याला तिकडे जायचंय. मध्ये अशी दरी आहे, दरीतून सरळ वाट आहे, आपल्याला सरळ वरती जायचंय. थोडीशी खडी आहे, पण मला जेवढं वाटलं होतं की जास्त खडी असेल तेवढी नाहीये. निवांत जाऊ शकतो हळूहळू, काय प्रॉब्लेम नाही. मित्रांनो, माझ्या मागचा नजारा बघा. वो, हे बघा, पूर्णपणे धुकं इकडून वर जात आहे. वो मित्रांनो, नजारा बघा फक्त तुम्ही, पूर्णपणे दाट धुकं, आणि इकडे आपल्याला वरती जायचं. चारी बाजूने धुकं आलेलं आहे बघा. हा, खंदाट धुकं आहे. हा, आणि मस्त वारं सुटलेलं आहे. यासाठी ट्रेकिंग करा, एन्जॉय करा, निसर्गाची मजा घ्या, निसर्गाचा आनंद घ्या, कचरा न करता, काही न करता. पण हे फक्त अनुभव घेतलाच पाहिजे सगळ्यांनी यार. इकडे बघा, इथल्या हे पायऱ्यांच्या आहेत, भिंतीच्या आहेत माहीत नाहीत, पण हे दगडी अवशेष इकडे दिसतात. हे बघा कोरलेले आहेत हे, आणि ह्या पूर्णपणे जांभ्या खडक्यामधल्या या पायऱ्या आहेत तिथं. हे जातानाच्या हे बहुतेक वरून आला असणार आहे, कारण ते बघा खाच वगैरे तुम्हाला केलेली दिसते. हे बहुतेक वरून आला असणार आहे. मित्रांनो, जवळजवळ 30 मिनिटाचा ट्रेक करून आपण वरती आलोय, आणि वरती आल्यानंतर आपण येऊन पोहोचलोय त्याच्या पहिल्या दरवाजापाशी, प्रबळगडाचा पहिला दरवाजा. आणि इथं तुम्हाला दिसेल पडझड झालेले पूर्णपणे या दरवाजाची, आणि याचेच ते अवशेष जे खाली बघितले आपण ते सगळे याचेच अवशेष असणार आहेत. त्या पायऱ्या नव्हत्या, या बुरुजाचे अवशेष, पडलेल्या बुरुजाचे अवशेष किंवा या दरवाजाचे अवशेष आपल्याला इकडं पाहायला मिळतात. आणि इकडून सरळ आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला इकडे सरळ आता ह्या पायऱ्या चालू झालेल्या आहेत. इथून आतमध्ये सरळ वरती. आता मी चाललोय बरोबर वरती, पण असं जोराचा वारा आहे बघा आजूबाजूला. तुमचा वाऱ्याचा आवाज घ्या फक्त, भयानक वारं सुटले आणि वाऱ्याचा आवाज भीतीदायक वाटतोय जरा. हो, आणि आजूबाजूचा हे बघा पूर्णपणे घनदाट जंगल, चारी बाजूने धुकं, आणि त्यात आम्ही फक्त दोघं जण आता वरती चाललोय. आजूबाजूला कोण नाहीये, आणि हा जो आवाज आहे खरंच भीतीदायक आहे. मित्रांनो, बरोबर आपण वरती येऊन पोचलोय एकदम पठारावर, जिथे तुम्हाला अजून एक दुकान पाहायला मिळेल. इथं सुद्धा तुम्ही विसावा घेऊ शकता, आराम करू शकता. इकडे जागोजागी तुम्हाला असे झोपाळे पाहायला मिळतील मस्तपैकी. आणि हे वातावरण बघा, कसलं जबरदस्त वातावरण झालंय. पूर्णपणे आपण धुक्यात आहे. मित्रांनो, या दुकानापासून थोडंसं आपण पुढे आलो की आपल्याला उजवीकडे एक फाटा फुटलेला दिसतोय आणि डावीकडे एक फाटा गेलेला आहे, रस्ता गेलेला आहे. आणि इथे एक बोर्ड दिसतोय, या बोर्डवर लिहिलेलं आहे, पुसट आहे, पण जसं कळतंय त्याच्यावर वाटतं की डाव्या बाजूला कलावंतीनदुर्ग आहे, उजव्या बाजूला बुरुज काहीतरी लिहिलेलं आहे. तर इकडं पान दाखवलेलं दिसतोय खालच्या बाजूनं. तर पहिल्यांदा आपण कलावंतीनदुर्ग ज्या बाजूला दिसतो तो स्पॉट पाहूया, कारण आपण जो कलावंतीनदुर्गावरून वरचा स्पॉट जो प्रबळगडाचा पाहिला होता तो पहिल्यांदा पाहूयात. आता प्रॉब्लेम असा आहे की चारी बाजूला भयानक धुकं झाले बघा, पूर्णपणे दाट धुकं आहे. तर आपल्याला ते दिसतंय नाही माहित नाही, पण हे बघा असल्या दाट धुक्यामध्ये आम्ही आता पूर्णपणे जाणार आहोत. इकडे एक रस्ता गेलाय, इकडे पण एक रस्ता आहे, हा बुरुजाकडे, तिकडे बुरुज आहे. बर, म्हणजे उजवीकडून जाताना आता प्रॉब्लेम असा आहे की धुक्यामुळे खरंच काही कळत नाही की नक्की कुठल्या बाजूला जायचंय. बुरुजाकडे, इकडे खाली एक बुरुज आहे इकडच्या बाजूला, पण आपण पहिल्यांदा काय करूयात, बुरुजाकडे न जाता आपण कलावंतींचा स्पॉट सगळ्यात पहिल्यांदा बघूयात. प्रबळगड
हा रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील 707 मीटर उंचीवरील गिरिदुर्ग असून त्याला लागूनच कलावंती सुळका आहे. इतिहासात याचा मुरंजन असा उल्लेख असून 1485 साली बहामनी सरदार मलिक अहमदने तो जिंकला. पुढे हा किल्ला प्रदीर्घ काळ निजामशहाकडे होता. पुरंदर येथे झालेल्या मोगल मराठा तहामध्ये जे 23 किल्ले मोगलांना देण्यात आले त्यामध्ये प्रबळगडाचा समावेश होता. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कल्याण भिवंडी स्वारीच्या वेळी प्रबळगडाची डागडुजी केली होती. 1617 नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून आपल्या स्वराज्यात सामील केला. मित्रांनो, गेले 15 ते 20 मिनिटं झाला आम्ही कंटिन्युअस चालतोय आणि अजिबात इकडे कोण आम्हाला माणसं दिसलेली नाहीयेत. कंटिन्युअस फक्त धुकं, दाट धुकं आणि त्याचबरोबर जंगल, भयानक जंगल एवढंच दिसतंय. माणसं नाहीच आहेत असं दिसत या बाजूनं. मित्रांनो, त्या रस्त्यानं सरळ सरळ चालत आलोय आणि जवळजवळ एक 20 मिनिटांमध्ये आपण येऊन पोहोचलो. इथे एक अजून एक दुकान पाहायला मिळते मागच्या बाजूला आणि इथून सरळ आपण येऊन पोहोचलोय त्या व्ह्यू पॉइंटला जिथून आपल्याला कलावंतीन सुळका पाहायला मिळतो. बरोबर हा तो पॉइंट आहे इकडे आणि खालचा काहीच नजारा दिसत नाहीये. काही म्हणजे काहीच दिसत नाहीये. थोडासा कलावंतीन दिसायला चालू झालाय बघा. तिकडे खाली वारा भरपूर आहे बघा. आता पूर्ण धुकं जायला लागलंय आणि इथून दिसतो आपल्याला सुंदर असा कलावंतीन सुळका जिथे आपण काल बरोबर तिथे वरती होतो. कलावंतीन आता पूर्णपणे स्पष्ट दिसतोय. पूर्णपणे धुकं गेलेलं आहे तुम्हाला दिसेल इकडे खाली. आणि या पायऱ्यांवरून आपण वरती आलो होतो आणि मस्त नजारा इकडे पाहायला मिळतोय. लांबचं काही दिसत नाहीये. मागच्या बाजूला माथेरान आहे इकडेच्या बाजूला, पण ते आता काहीच दिसत नाहीये. पण हे बघा सुंदर नजारा कसला जबरदस्त आपल्याला इकडे पाहायला मिळतोय. तर आम्ही परत आलोय त्याच मार्गाने परत चाललोय. खूप जास्त जंगल आहे दाट. आम्ही चाललोय बुर्जाकडं आणि बुर्जाकडे जाणारा रस्ता एक मध्ये बोर्ड लावला होता त्या रस्त्यानं. आणि लिटरली असं वाटतं की हा रस्ता कोणी यूजच करत नाही. आणि पायवाट फक्त जी आहे जी मळलेली पण नाही, आता थोडी मळलेली आहे पण बऱ्यापैकी लोक इकडे कोण जात नाही आहेत या बाजूनं. हो, पुढं पॅकच झालं सगळं. हे बघा, तर रस्ताच नाही आहे अजिबात. आणि आम्ही आता अशा ह्याच्यातनंच सरळ पुढे निघायचं आहे. हो, बुरुज नक्की कुठल्या बाजूला तेच माहीत नाही आहे. लिहिलाय पण अजिबात मळलेला नाही आहे रस्ता हा. आता अलीकडे कोणी सुद्धा या बाजूने गेलेलं दिसत नाही. आम्ही बरोबर जाऊ ना आपण. नाही, त्याने लिहिलाय म्हणजे असेल पण पायवाट आहे पण माहित नाही. पोहोचल्यानंतर बरोबर तिथं पोहोचलो हे समजायचं. हां, एवढं आहे की अनुभव असल्यानंतर ट्रेकिंगचा असल्या ठिकाणी काही प्रॉब्लेम येत नाही. चला बाबा, पुढं आल्यानंतर वाट तरी मिळालेली आपल्याला त्या घनदाट जंगलामध्ये. कारण मध्ये वाट होतं वाटच नाहीये, पण आता पुढे आल्यानंतर व्यवस्थित मळलेली वाट आपल्याला इकडे मिळाली आहे बघा. मित्रांनो, आपण बरोबर तिथून त्या पूर्ण झाडीतून येऊन पोहोचलो या बुर्जापाशी. इकडे हे तुम्हाला भिंत दिसते बुर्जाची या बाजूने. आता पूर्णपणे दाट झाडी आहे इकडं, त्याच्यामुळे आता जायला रिस्क नको. कारण साप वगैरेचं प्रमाण असू शकतं इकडं, कारण की घनदाट झाडी आणि कोणी येत नाहीये. 1-2 लोक इथपर्यंत आलेले दिसते, त्याच्या पुढे ते गेलेले नाहीयेत. तिकडे बरोबर ती बुरुज आपल्याला एकदम समोर दिसतो. इकडे जाण्याचा दुसरा रस्ता नाहीये, कारण की इकडच्या बाजूला पूर्णपणे दरी आहे आणि इकडे सुद्धा दरी आहे. आम्ही बुर्जाकडे जायचा निर्णय घेतला मित्रांनो. थोडी अडचणीची वाट आहे पण आम्ही ट्राय करतोय तिथपर्यंत पोहोचायचं, कारण आलोय तर परत येणं होत नाही. तर बुरुज तिथे काढायला झाडी वाढली आहे बघा. अशी झाडी साफ करत जायला लागते. एक मिनिट. हां, हळू पाय टेकायला जागा ना. फक्त दगड बघू. दगड तेच बघायला लागतं. आहे का पुढं काही? येऊ का? ये इकडे. बरोबर. नाही काय एवढं नाही काय. मित्रांनो, इथून बघा, इथं पूर्ण खाली खोल दरी आहे इकडच्या बाजूला आणि समोर बुरुज दिसतोय. बहुतेक हा वरचा बुरुज असावा इथून येण्यासाठी, कारण इथं तुम्हाला असं बांधकाम दिसतंय भिंतींचं पडलेलं. आणि आपण बरोबर इथं आहोत. आणि इकडच्या बाजूला बघितलं तर इथं आतमध्ये माहित नाही काय रस्ता आहे नाही काहीच माहित नाही, पण तिथं बहुतेक काहीतरी असावं, कारण की इकडे सुद्धा भिंत आहे, पलीकडे भिंत आहे आणि मध्ये. त्यामुळे काय करायचं, पूर्ण झाडी वाढली आहे या पूर्ण बाजूला. हे बघा इकडे या बुर्जापाशी
कोणी येऊ नये मी असं सांगेन, कारण आत्ता तरी उन्हाळ्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही, कारण उन्हाळ्यामध्ये सगळं सुकलेलं असेल, पण सध्या तरी या ठिकाणी कोणी येऊ नये, कारण तिकडून पूर्णपणे याच्यात यावं लागतं. इकडे खोल दरी आहे, इकडे सुद्धा खोल दरी आहे, इथून मधून येऊन थोडंसं याच्यावरून चालत यावं लागतं. ज्यांना ट्रेकिंगची सवय आहे त्यांना काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण या ठिकाणी येणं धोक्याचं असू शकतं. तेव्हा पावसाळ्यामध्ये तुम्ही या ठिकाणी या बुरुजाकडं न येणं कधी चांगलं. जो हे बुरुज होता तो रस्ता आपण हे करून या बाजूने परत आलो. आपण येताना या साईडनं आलो होतो आणि इथून सरळ आपण उजव्या बाजूला जिकडे मंदिर आहे त्या बाजूला चाललोय. सोन्याचा घाणा पण आहे असं सांगितलं. इथं आपल्याला एक झाड भेटलेलं आहे, म्हणजे वेल आहे. इथं बघा, हे झाडावर असं वेल चढलेलं आहे पूर्णपणे, आणि याचं पान जर मी तोडलं, हे बघा, तर याचा वास जर घेतला तर हे पहिल्यांदा मला वाटलं की तमालपत्रासारखं दिसायला, तमालपत्रासारखं आहे, पण जसं मी तोडतोय तसं खाऊचं पान असतं ना, सेम खाऊच्या पानासारखा वास या पानाचा येतोय. हे बघा, तुम्हाला दिसेल. तर जर तुम्हाला माहिती असेल हे कोणतं पान आहे, मी कन्फ्यूज झालोय की हे वास पूर्णपणे खाऊच्या पानासारखा आहे. मला खाता येते बघ, चव पण खाऊच्या पानासारखी आहे. हे माहित नाही तमालपत्र आहे काय, मला काय माहित नाहीये हे कशाचं आहे. जर तुम्हाला ओळखलं मला नक्की कमेंट करून सांगा. वाटतंय तरी खाऊचं वाटतंय, हा खाऊचं सेम त्यासारखं उलट. हे सगळं डेट पण तसं तिकट लागतं, डेट तिकट लागते. ओके, म्हणजे पान पण सेम, म्हणजे असं दिसायला बघा, हे उलट पान असं आहे आणि सरळ पान सुद्धा असं आहे. नक्की कशाचं माहित नाही, पण असं वेल आहे इकडे पूर्णपणे. इकडे तुम्हाला दिसेल, इकडे आहे पूर्ण, या झाडावर आहे, या झाडावर सुद्धा सेम वेल, सगळीकडे तुम्हाला तेच दिसतील वेल. बऱ्यापैकी आता आपण पुढे चालत आलोय आणि समोर दिसतोय आपल्याला सुंदर असा हा राजवाडा. हे बघा, बऱ्यापैकी वरची भिंत वगैरे पडलेलं, वरचं छत वगैरे पडलेलं आहे, आणि पण याच्या भिंती थोड्या शाबूच्या भस्म झालेल्या, म्हणजे थोड्याशा पडलेल्या ह्याच्यामध्ये आहेत, पण तुम्हाला इकडे दिसतील. तिकडे सुंदर असे अवशेष इकडे दिसतील, इकडे पण आहे, पलीकडे पण आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला हा दाखवतो कसा आहे. काळ्या दगडामध्ये बांधलेला हा राजवाडा आपल्याला इकडे दिसतोय. इकडे बघा, तुम्हाला दिसेल एक दार. ह्या वाड्याचं जे दार आहे ते एकदम छोटंसं दार आहे, इकडे समोर दिसेल. आता हे दार आहे खिडकी आहे माहित नाही, पण बहुतेक हे दार असावं असं वाटतं. आपण चेक करूयात की दुसऱ्या बाजूने अजून कुठं आत जायला रस्ता आहे का, पलीकडून किंवा इकडे, कारण तिकडे छोट्या दिवळ्या वगैरे ज्या असतात त्या तुम्हाला तिकडे पाहायला मिळतात. तिथे आपण आता आत जाऊन थोडंसं बघूयात. अशा पवित्र ठिकाणी जेव्हा आपण येतो ना, कोणीही असोत, म्हणजे आपले महाराष्ट्रीयन असोत, बाहेरचेही असोत, त्यांनी पहिल्यांदा शूज बाहेर काढा. आणि कारण की या ठिकाणी आपल्याला माहित नाही, शिवरायांचं पाय सुद्धा लागले असतील, त्यांच्या मावळ्यांचे पाय लागलेले असतील या ठिकाणी, त्याच्यामुळे ते पवित्र आहेत, यांच्यामुळं आपण आहोत एवढं लक्षात ठेवून तुम्ही शूज बाहेर काढा आणि त्याच्यानंतर आतमध्ये प्रवेश करा. तर मी तुम्हाला दाखवतो की सुरुवातीला हे दार आहे आणि त्याच्यावर नक्षीकाम केलेलं आहे बघा वरती, सुंदर असं. आणि तिथून आपण आता आत जाऊयात. इथून बऱ्यापैकी वरती चढून जावं लागतं. इथे असं आहे, इथे चढून जाऊन मग त्याच्यातून आपण आत येतो. आणि आत आल्यानंतर तुम्हाला इकडे सुंदर असा हा वाडा पाहायला मिळतो. अशा आतमध्ये झाड आहे मोठं, आणि तिकडे बघा एक खिडकी आहे, इथे खांब असल्यासारखे तुम्हाला दिसतील. आणि त्याचबरोबर तिकडे बाहेरच्या साईडला एक देवळी होती जी मी तुम्हाला दाखवली, ती खिडकी देवळी कळाली नाही पण ती आहे. पण असं हे दगडामधला सुंदर असा वाडा आपल्याला इकडे हा संपूर्ण पाहायला मिळतो. हे बघा, या वाड्याच्या बाजूलाच आपल्याला दुसरा वाडा पाहायला मिळतो. इथे बघा, तुम्हाला या दगडाच्या याच्यावरच त्याच प्रमाणात सेम तसा दिसणारा अजून एक वाडा इकडे आपल्याला दिसतो. त्याच पद्धतीचं इकडे तिकडे देवळी आहे तुम्हाला, जसं मी म्हणालो त्या बाजूनं तिथे. आणि त्याच्याबरोबर या बाजूला सुद्धा, दोन्ही बाजूला इकडच्या देवळा शाबूत आहेत, तिकडची एक साईडची खराब झाली होती, त्याच सारखा एक दुसरा वाडा सुद्धा आपल्याला या ठिकाणी अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. हे बघा, आतमध्ये पूर्णपणे झाडी खूप जास्त प्रमाणात या ठिकाणी झालेली आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी कोणी आत जायचा प्रयत्न करू नका. थोडंसं जंगल असल्यामुळे साप वगैरे त्याचं प्रमाण असू शकतं. पहिला झाला हा दुसरा वाडा, आणि याबरोबर याच्या बाजूलाच आपल्याला अजून एक तिसरा वाडा सुद्धा इकडे पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे तिन्ही वाडे जे आहेत ते एकदम एक प्रकारचेच बांधलेले गेलेले आहेत. मित्रांनो, त्या वाड्याच्या बाजूलाच आपल्याला अजून एक वाडा सुद्धा दिसतोय, हा चौथा वाडा आहे. हा सुद्धा तुम्ही व्यवस्थित पाहू शकता, पण हा खूप जास्त उंचीवर वाडा आहे. जसं ते खाली होते
जसं आपण या बाजूला आलोय तसं जर तुम्ही नोटीस केलं बघितलं तर प्रत्येक वाडा हा उंचीवर बांधलेला आहे. 5 ते 6 फुटापर्यंत 5-5.5 फुटापर्यंत जवळजवळ याची हाईट असेल एवढा हा चौथरा इकडे बांधला. आणि त्याच्यानंतर वरती वाडा चालू होतोय वरच्या बाजूला. आणि बाकीचे वाडे तसे नाहीयेत. पहिला वाडा एकदम खाली होता, बाकीचे वाडे वर होत गेलेत. चौथा वाडा मी आता फिरून पाहिला तर तो जेवढे बाकीचे 3 वाडे आहेत ना त्याच्यामधला सगळ्यात मोठा वाडा आहे हा शेवटचा चौथा वाडा. मित्रांनो आपण येऊन पोहोचलोय गणेश मंदिरापाशी, जिथं आपल्याला सुंदर असं मंदिर पाहायला मिळतंय. बरोबर मंदिराच्या बाहेरच्या बाजूलाच नंदी महाराज विराजमान झाले तिथे सुद्धा आहे. पाषाणातील मूर्ती थोडी बघण्यात आलेली. मंदिराचे अवशेष आहेत, फक्त काही ठिकाणी आपल्याला गोष्टी थोड्या शाबूत दिसतात. आणि नंदी महाराजांच्या बरोबर खाली जर बघितलं तुम्ही सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे पूर्णपणे. आणि त्याच्याबरोबर अशी बघण्यात आलेली मूर्ती आहे. इकडे समोर आल्यानंतर गणपती बाप्पाचं सुंदर दर्शन आपल्याला होतंय. गणपती बाप्पा मोरया. आणि इथून बाजूलाच आपल्याला अजून एक मूर्ती पाहायला मिळते. ती भग्नावस्थेतील मूर्ती आहे पण कशाची आपल्याला माहिती नाहीये. आणि त्याच्याबरोबर मागच्या बाजूला आपल्याला सुंदर अशी थोडी भग्न झालेली शिवलिंग इकडे पाहायला मिळतं. त्या मंदिराच्या समोरच्या बाजूला आपल्याला एक बोर्ड दिलेला आहे जिथं आपल्याला काय काय बघायचं आहे आणि कुठल्या बाजूला जाऊन आपण काय काय पाहू शकतो ते दिलेलं आहे. मंदिर इथं समोर राहतंय आणि बरोबर या बोर्डवर दिलेलं आहे की डाव्या बाजूनं मंदिराच्या बाजूनं जो रस्ता जातो तिकडे आपल्याला काळा बुरुज जो 1700 मीटरवर आहे, दरवाजा 850 मीटर, बोरीची सोंड 900 मीटर, तलाव 50 मीटरवर आहे आणि गणेश मंदिर आपण जिथं आत्ता उभे आहोत. आणि डाव्या बाजूनं या बाजूने जर गेलो आपण तर सहदेव सावंत यांचा स्मृती प्रित्यर्थ म्हणजे त्यांचं एक स्थान तिथं आपल्याला पाहायला मिळतं. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणार आहोत काळा बुरुज. मित्रांनो मला पहिल्यांदा वाटले पूर्णपणे धुकं आहे, कळालंच नाही नक्की काय. जवळ आल्यानंतर कळालं की हा तो तलाव आहे जो 50 मीटर अंतरावर सांगितलेला आहे. आपल्याला जातानाच इकडून सरळ आपल्याला जायचं असतं आणि डाव्या बाजूला आपल्याला मोठा असा हा तलाव पाहायला मिळतो. बराच मोठा तलाव आहे, तिथून सुरुवात होतोय ते बरंच लांबून तिकडून तसा तलाव आपल्याला इकडे पाहायला मिळतोय. बरेच लांबपर्यंत आहे तेव्हा तिकडे बराच मोठा. आणि आता पाऊस असल्यामुळे संपूर्ण भरलेला तलाव आहे. हॉलिवूडच्या पिक्चरमध्ये ॲनाकोंडाचं जंगल दाखवलं जातं, असं एकदम पूर्णपणे घनदाट जंगल, परत ओपन, त्याच्यामध्ये ग्रीनरी. तर हे बघा या ठिकाणी शूट करायला पाहिजे त्यांनी खरं तर, कारण लिटरली असं वाटतंय की घनदाट जंगलातून म्हणजे जिथं कधीही कुठला ॲनाकोंडा येईल किंवा काय येईल, जे मूवीज बघितलेत आपण तसं फील होतंय. बघा लगेच आपण घुसणार आहोत आतमध्ये जंगलामध्ये. दाट जंगलात जाऊन तसं इकडे बघितलं की इकडून लगेच ओपन. जबरदस्त आहे ना मित्रांनो. जवळजवळ अर्धा तास झाला आपण चालतोय त्या मंदिरापासून, कंटिन्यू चालतोय. दाट धुकं, त्याचबरोबर घनदाट जंगल, सोसायटीचा वारा, त्याच्यातनं आम्ही येऊन पोहोचलोय एका ठिकाणी. तिथं आपल्याला दिसतंय हा बहुतेक चुना असावा, कारण त्याच्या ह्याच्यावरनं वाटतंय हा वाला. तर इथं असं पूर्णपणे तुम्हाला उभं दिसेल या झाडाच्या खाली. बरोबर एक असं बांधकाम आहे किंवा काय माहित नाही, पण हे चुन्याचं असल्यासारखं वाटतंय त्याच्या आतल्या ह्याच्यावरून. तो चुना असावा. आणि इथून थोडंसं पुढं आलं की आपण बऱ्यापैकी आता आलोय काळा बुरुजापाशी. का मंदिरापासून जवळजवळ 1.5 किलोमीटरच्या वरती काळा बुरुज लांब आहे. बुरुजाच्या अलीकडच्या बाजूलाच इकडे आपल्याला अजून एक कातळात खोदलेलं पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. हे बघा इकडे पाण्याचं टाकं आहे पूर्ण अखंड कातळामध्ये खोदलेलं, काळ्या दगडामध्ये असणारं. आणि जागोजागी मध्ये तुम्हाला मगाशी दाखवलं तसं चुन्याचे असे रचलेला खडक असेल किंवा काय माहित नाही, पण ते जागोजागी 2 ते 3 ठिकाणी पाहायला मिळाले. त्या पाण्याच्या टाक्याच्या बाजूलाच अजून एक पाण्याचं टाकं आपल्याला इकडे दिसतंय. हे पण सुद्धा कातळात खोदलेलं पाण्याचं टाकं इकडे सुद्धा आहे. फायनली आपण पोहोचलोय पूर्णपणे एवढं ट्रेक करून काळ्या बुरुजापाशी. आता इकडं बऱ्यापैकी अवशेषच आहेत, जास्त काही शिल्लक नाहीये. तुम्हाला इकडे दिसेल इकडे सुद्धा बुरुजाचं हे आहे आणि खाली सुद्धा तिकडे. इकडून आपण खाली जाऊन सुद्धा चेक करूयात. पण जो इकडून नजारा दिसतोय आता पूर्णपणे धुकं चाललेलं आहे. इकडे तुम्हाला एक डॅम दिसतोय आणि सुंदर असा नजारा, पूर्ण ताड धुकं आहे. खोल दरी आहे इकडे, पूर्णपणे एकदम खोल दरी आहे. आणि या बाजूबाजूने आपण इकडे जाऊ शकतो. आता खालचं आपल्याला पूर्ण दिसत होतं पण आता पूर्णपणे धुक्यात गेलेलं आहे. ती गाव वगैरे जी आहेत तिकडच्या बाजूची पूर्णपणे धुक्यात गेलेले आहेत तिकडे. हा इकडे थोडंफार आता विजिबिलिटी आहे इकडच्या बाजूला. ओ कसला जबरदस्त नजारा दिसतोय बघा.
खाली कसलं भारी वाटतंय मित्रांनो. Woo! कसला जबरदस्त नजारा आलाय खाली. वा मस्त. हे बघा पूर्ण खाली तिकडून पूर्ण दरी आहे आणि असलं वातावरण झालेलं नाही इकडचं पूर्ण डोकं. आम्ही चुन्याचा घाणा शोधतोय. बऱ्याच उशीर झालं पण चुन्याचा घाणा आणि त्याची चाक कुठं मिळतंय म्हणजे कुठं दिसतच नाहीये. पूर्णपणे घनदाट धुका असल्यामुळं आम्हाला नक्की कुठल्या बाजूला आहे किंवा काय काहीच कळत नाहीये. असे बरेच लोक येतात जे मोठमोठ्यानं साऊंड लावतात आणि जातात ह्या निसर्गातनं. पण त्यांना एकच म्हणणं आहे की तुम्ही असं गोष्टी करू नका. ह्यांना कसं मी आता सांगितलं नाही तर रिझन असं एका ठिकाणी सांगायला गेलो तर ते उलटी उत्तर आली. पण त्यापेक्षा उगाच आम्ही दोघंजणच आहोत, रिस्क नको, ते ग्रुप नसतात. त्या भाईला सांगतो की फोर्टवर सिगरेट दारू अलाउड नाही आहे अजिबात. एक्सक्यूज मी ब्रो, यहाँ पे सिगरेट दारू अलाउड नहीं है बिल्कुल भी फोर्ट के ऊपर. सो आई रिक्वेस्ट यू की I request you यार. I know he's going with, but पहली बार आ रहा है आपके यहाँ? huh? You would have been coming regularly, right? No, yes, that's why. So like let us leave or like Yes, but ये नहीं ना, ये पूरा माहौल इतना अच्छा चल रहा है उसका ये करना चाहिए ना. it will not impact. हाँ? It will not It will impact. impact bro. That's why. ठीक है. So I really request you कि ये मत करो. हाँ ठीक है. I'll not. बरीच लोक येतात, सिगरेट दारू ओढतात, सगळ्या गोष्टी हे करतात. त्यांना एकच म्हणणं आहे की नको. आता मी एकाला सांगायचा प्रयत्न केला पण ते काय ऐकत नाही आहेत. पण कसं होतं त्यांच्यावर मुली वगैरे आहेत, आपण जबरदस्ती नाही करू शकत. पण तो कोण होता काय त्या कॅमेऱ्यामध्ये आलेला आहे. मित्रांनो फायनली आपला संपूर्ण किल्ला बघून झालेला आहे. सगळे पॉईंट फिरून झालेले आहेत. मस्त नजारा होता सगळीकडे. पाऊस मध्ये मध्ये, त्यानंतर धुकं खूप जास्त आणि वारंसुद्धा खूप जास्त होतं. त्यामुळे खूप जास्त मजा आलेली आहे. आणि आवीसुद्धा इथं बसलाय. आवी कसा एक्सपिरियन्स होता तुझा? खूप मजा आली. मजा आली. येस. सो आवीनं सुद्धा खूप जास्त एन्जॉय केलेला आहे कारण तो पहिल्यांदा आलेला आहे. माझा कलावंती मी दुसऱ्यांदा आता केला पण प्रबळगड पहिल्यांदा मी केलेला आहे.
मित्रांनो फायनली कलावंतीन दुर्ग परत एकदा आज दुसऱ्या दिवशी परत एकदा वर जाऊन आपण पळत खाली आलेलो आहोत. खूप जबरदस्त मजा आलेली आहे आणि थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता. चढताना जातोय स्पीडमध्ये पण येताना स्लोमध्ये यायला लागतं. पण दुसऱ्या कोणी ज्यांना प्रॅक्टिस नाही त्यांनी कोणीही असल्या गोष्टी करू नयेत ही नम्रतेची विनंती. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा. आवडले असल्यास लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि हो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला बेल आयकॉन लगेच दिसते बघा, लगेच क्लिक करून टाका म्हणजे पुढचे येणारे जबरदस्त व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर मी आणि अवी दोघंही घेतो तुमची रजा. तोपर्यंत जय महाराष्ट्र.